तर आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता काही महत्त्वाच्या बातम्या। कोरोनाची लाट ओसरली असल्यामुळे 22 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आलेत। काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण हे शून्यावर आले होते, पण आता नाशिकमध्ये डेल्टा व्हेरिएंटने शिरकाव केल्याचं दिसतंय। एकाच वेळेला 30 जणांना लागण झाल्याचं समोर आलंय, त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते। नाशिक जिल्ह्यामध्ये डेल्टा व्हेरिएंटने शिरकाव केल्यामुळे खळबळ उडाली। एकाच वेळेला 30 जणांना डेल्टा व्हेरिएंट या कोरोनाच्या नवीन विषाणूची लागण झाल्याचं समोर आलंय। एकूण 155 सॅम्पल्स तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यापैकी 30 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। तर जिल्ह्यातील नांदगाव, सिन्नर, येवला आणि कळवण या 4 तालुक्यातील गावांमध्ये 28 जणांना लागण झाले। नाशिक शहरामध्ये 2 रुग्ण सापडले आहेत आणि हे सर्व रुग्ण आरोग्य यंत्रणांच्या देखरेखीखाली आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डेल्टा व्हेरिएंटचे 30 रुग्ण सापडले आहेत। नाशिक जिल्ह्यात अखेर डेल्टा व्हेरिएंटने शिरकाव केला। या संदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पालिका आयुक्त कैलाश जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आणि नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी। नाशिक जिल्ह्यामध्ये अखेर डेल्टानं शिरकाव केला। 155 नमुने तपासणीसाठी पाठवले होते, 30 त्यातले पॉझिटिव्ह आलेले आहेत। जिल्हाधिकारी सूरज मांढरे आपल्या सोबत आहेत। कशा प्रकारे तयारी आहे प्रशासनाची, कारण डेल्टाने अखेर शिरकाव केला आहे? आपण 5% नमुने पाठवत असतो, त्याचे अहवाल आता आलेले आहेत आणि हे जे नमुने आहेत हे साधारण जून, जुलै, ऑगस्ट ह्या दरम्यान घेतले गेलेले नमुने आहेत आणि त्याच्यातले काही सॅम्पल्स आपल्याला पॉझिटिव्ह आलेले दिसत आहेत। त्यामुळे डेल्टाचा शिरकाव म्हणण्यापेक्षा डेल्टा आहे हे आज प्रूव्ह झालेलं आहे त्या नमुन्यांच्याद्वारे, अशी परिस्थिती आहे। आता त्याच्यावरती डेल्टाची जे कॅरेक्टरिस्टिक आहे, महत्त्वाचं त्याचा जे स्वभाव आहे तो आहे की त्याचा स्प्रेड अधिक प्रमाणात होतो। म्हणजे पूर्वीच्या व्हायरसचे जे व्हरायंट्स होते त्यापेक्षा याचा प्रसार अधिक जोमाने होतो, असं एक साधारणपणे समज आहे। त्यामुळे आम्हाला आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवरती अधिक भर देणार आहोत। त्याचप्रमाणे आमची हॉस्पिटलची तयारी तर चांगलीच आहे। लोकांमध्ये थोडंसं प्रबोधन अधिक प्रमाणात केलं जाणार आहे आणि ज्या परिसरामध्ये म्हणजे साधारण एक 5-6 पॉकेट्स दिसत आहेत की जिथं हा व्हायरस आत्ता दिसून आलेला आहे, त्या ठिकाणी आम्हाला थोडं अधिक लक्ष द्यावं लागेल। ते आम्ही द्यायला सुरुवात पण केलेली आहे। या पेशंटच्या संपर्कातही आहोत, ते पेशंट ठणठणीत आहेत, काही प्रॉब्लेम नाही त्यांना। व्हायरसचा परिणाम प्रकृतीवर फार मोठा होत नाही स्वतःच्या, परंतु प्रसारावरती मात्र होतोय। त्यामुळे प्रसार रोखण्याकरताचे जे काही गोष्टी आहेत, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर असेल किंवा इतर जे काही निर्बंध असतील त्याच्याकडे थोडं कठोर लक्ष आता द्यावं लागेल। नक्कीच, पण एकीकडे जर का आपण बघितलं तर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या नव्या बाधितांचा बाध हा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे, त्याचबरोबर बळींची संख्या सुद्धा कमी होत चाललेली आहे। म्हणजे एकीकडे दिलासा मिळणार असं चित्र, दुसरीकडे दिलेलं काही शिथिलता आणि तिसरीकडे आता ही नवीन सुरुवात, कशा प्रकारे नियोजन असणार? आपल्याला थोडंसं पॉकेट वाईज लक्ष द्यावं लागेल असं आमचं मत आहे। कारण ज्या ठिकाणी त्याची बाधा दिसून येत नाही तिथं विनाकारणच आपण खूप निर्बंध आणि पुन्हा जनजीवन थोडंसं विस्कळीत करणं हे बरोबर वाटत नाही। म्हणून आम्ही सर्वांनीच निर्णय असा घेतला आहे आता की ज्या पॉकेट्समध्ये हे गोष्टी दिसून येत आहेत तिथं निर्बंधांच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल। कारण शेवटी आपण म्हणतो की ह्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे, तर सारखं आपल्याला चेंजेस पॉलिसीमध्ये करणं हे देखील बरोबर वाटत नाही। त्यामुळे आपण पॉकेट्स आयडेंटिफाय करू, तिथल्या लोकांवरती लक्ष केंद्रित करू आणि हा व्हायरस जो काही नवीन व्हर्जन्स येतील ते इतरत्र पसरणार कसे नाहीत याकरता आपल्याला लक्ष द्यावं लागेल। व्हेरियंट आल्याचं आपल्या निदर्शनास आल्याचं म्हणण्यापेक्षा तो आपल्यातच आहे आणि यामुळे आपल्याला करोनासह जगायचं आहे ही मानसिकता आता सर्वांनी तयार करणं गरजेचं आहे। करोना जोपर्यंत त्याच्यावर ठोस असं औषध येत नाही किंवा लस येत नाही तोपर्यंत करोनासह आपल्याला जगायला शिकायचं आहे। आणि एक सिद्ध झालेली आहे जागतिक स्तरावर सुद्धा ही गोष्ट की कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर हेच कोरोनापासून आपल्याला सुरक्षित ठेवू शकतं। त्यामुळे प्रत्येकाने, जरी आता शासनाने सूट दिलेली आहे, कोरोनाचे पेशंट कमी होत आहेत, त्यामुळे जनजीवन, अर्थचक्र आणि आरोग्यचक्र हे बरोबरीने चालायला पाहिजे, यासाठी अनेक प्रकारच्या सूट देण्यात आलेल्या आहे। परंतु त्या सुटीचा गैरफायदा न घेता कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर वापरूनसुद्धा आपण आपलं जनजीवन, आपलं अर्थचक्र सुरळीत चालू ठेवू शकतो आणि करोनापासून सुरक्षित राहू शकतो। आमच्याकडे सिन्नरमध्ये 13 केसेस, चांदवडमध्ये 5, निफाडमध्ये 5, येवल्यात 2,
तर दिंडोरी, कळवण आणि इगतपुरी इकडे प्रत्येकी एक अशा 27-28 केसेस ह्या डेल्टाच्या आढळलेल्या आहेत. पण दिलासादायक बाब ही आहे की या सगळ्या केसेस जून आणि जुलैमधल्या आहेत. त्या सगळ्या केसेस रिकवर्ड आहेत, त्यांचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट्स ट्रेस्ड आहेत, त्यांच्या कॉन्टॅक्ट्सपैकी जे पॉझिटिव्ह होते ते देखील रिकवर्ड आहेत आणि गावामध्ये सध्या कुठलीही त्या गावांमध्ये कुठेही आता ॲक्टिव्ह केसेस मोठ्या प्रमाणात नाही आहेत. त्याच्यामुळे ह्या केसेस जुन्या असल्यामुळे आणि दरम्यानच्या काळात आणि सातत्याने आरोग्य यंत्रणा ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटिंग करत राहिल्यामुळे फार त्याचा काही प्रभाव पडलेला आहे असं मला वाटत नाही. नक्कीच तसं बघितलं गेलं तर जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या, काही विद्यार्थी बाधित झाले, कर्मचारी बाधित झाले, हाय रिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तुम्ही ताकदीने केलं, परिस्थिती नियंत्रणात आली. आता जून जुलैमधल्या या केसेस असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क आहे हे जरी जाणवत असलं तरी ग्रामीण भागामध्ये अजूनही डेल्टा किंवा डेल्टा प्लस या दोघांवरनं प्रचंड गैरसमज आहे. काय सांगाल की डेल्टा कितपत घातक आहे, डेल्टा प्लस हा अधिक घातक आहे असं मानलं जातं? घातक म्हणण्यापेक्षा हे इन्फेक्टिव्ह आहेत, म्हणजे लवकर इन्फेक्शनचा प्रसार होतो आणि हे आपल्याला लक्षात येतं आहे की दरवर्षी कोविडच्या केसेस ज्या वाढतात त्याचं कारण म्हणजे हे जे म्युटेशन्स होतात व्हायरसमध्ये आणि व्हायरस अधिक स्वतःला इफेक्टिव्ह करत असतो. पण जसा जसा व्हायरस स्वतःला इफेक्टिव्ह करतो आणि अधिक घातक करतो तशी आमची आरोग्य यंत्रणा देखील व्हायरससाठी घातक ठरावी इतक्या प्रभावीपणे काम करते आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच डेल्टा असो किंवा डेल्टा प्लस असो काहीही जरी असलं तरी आम्ही सतर्क आहोत आणि त्याच्यामुळे याचा ट्रीटमेंट प्रोटोकॉल काही बदलत नाही आहे किंवा ट्रेसिंगचा प्रोटोकॉल बदलत नाही आहे, टेस्टिंगचा प्रोटोकॉल बदलत नाही आहे. त्याच्यामुळे काहीही झालं, कितीही कमी केसेस असल्या तरी आमचं जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग आहे ते आम्ही कमी केलेलं नाही आहे. आणि ह्याचा परिणाम म्हणून एकेकाळी ग्रामीण भागामध्ये 3,500 केसेस एका दिवशी आल्या होत्या आणि आज 50-60 केसेस इतक्या कमी केसेस पॉझिटिव्ह येत आहेत. पण आमचं जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग आहे ते मात्र तेवढंच आहे. त्याच्यामध्ये नवीन डेल्टा व्हेरियंटच्या संदर्भाने 28 पेशंट जे आहेत आपल्या ग्रामीण भागात आपल्याला आढळलेले आहेत. प्रथमतः ती जी गावं आहेत जिथून हे पेशंट्स आढळलेले आहेत त्या गावांवर आपण कॉन्सन्ट्रेट केले. त्याचबरोबर त्यांचे जे पुढचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होतं ते हे कुठून आले होते. काही केसेसमध्ये असे झालेले आहेत की जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, मुंबई झालं, दिल्ली झालं, इथून काही लोक आल्यामुळे हे जो डेल्टा व्हेरियंट आहे हा इथे आल्याचं वर्तवलं जात आहे. त्या संदर्भाने संपूर्ण जिल्हा प्रशासन जे आहे, कलेक्टर ऑफिस झालं, जिल्हा परिषद झालं, पोलीस झाले, हे एकत्र मिळून याच्यावर कॉन्सन्ट्रेट करत आहेत. संपूर्ण जिल्ह्याला हे न करता आपण स्पेसिफाईड एरिया जिथे हे आयडेंटिफाय झालेले आहे तिथं आपण याच्या संदर्भाने उपाययोजना करत आहोत. आपण म्हटलं तसं अगदी बरोबर आहे की नाशिक जिल्ह्याला जे नगर जिल्हा आहे त्याची मोठी बॉर्डर आहे, त्याच्या संदर्भाने तिथून जे आलेले लोक आहेत त्याच्यावरती आता जास्त कॉन्सन्ट्रेट करून आपण तिथून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जे आहेत त्याच्यावर आपण कारवाई करणार. मला मेडिकल इम्युनिटी आवश्यक आहे तितकी फिजिकल इम्युनिटी सगळ्यात महत्त्वाची. आणखीन त्यात सगळ्यात महत्त्वाचं की मानसिक आरोग्य. खचून जाऊ नका. प्रशासकीय यंत्रणा जोडीने आपल्याबरोबर सतर्क आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग याचं पालन करणं हे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी हा नुसता विचार नाही, त्याला मंत्र म्हणून प्रत्येक व्यक्तीनं आत्मसात केलं तर खऱ्या अर्थानं डेल्टा असो किंवा डेल्टा प्लस अधिकाधिक पद्धतीनं विषाणूचा प्रसार रोखणं हे आपल्याला सहज शक्य आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बगुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. प्रशांत, ग्रामीण भागामध्ये 28 रुग्ण सापडले आहेत आणि त्यातही काही विशिष्ट गावांमध्ये हे रुग्ण सापडलेत. तुला असं वाटतं की अधिक काळजी घेतली पाहिजे ग्रामीण भागात नागरिकांनी? मिलिंद, निश्चित काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे ग्रामीण भागामध्ये. आणखी सगळ्यात महत्वाचा एक गोष्ट या सगळ्या विषयात समोर आलेली आहे की 5% जे सॅम्पल्स नियमित तपासणीसाठी पाठवले जात असतात. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये, सोलापूर असो किंवा नगर, या ठिकाणी जे रुग्ण वाढती संख्या आहे ती चिंताजनक असल्याचं हे नाशिक मधल्या घटनेवरनं सिद्ध झालंय. कारण नगर जिल्ह्यातनं निर्बंध शिथिल झाल्यानंतर ज्या पद्धतीनं लोकांची, प्रवाशांची, नागरिकांची ये जा सुरू झाली आहे जिल्ह्यात आणि ते ज्या गावांमध्ये गेलेले आहेत त्याच गावातले नमुने हे तपासणीमध्ये हे बाधित सापडल्याचं समोर आलेलं आहे. याचमुळे जी आंतरजिल्हा वाहतूक जी सुरू झालेली आहे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये, तर खास करून ज्या जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव सगळ्यात जास्त आहे त्या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यानं सीमेवर त्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी करणं आवश्यक आहे. नाही केलं तर हा अधिक झपाट्यानं प्रसार करणारा विषाणू हा वाढू शकतो आणि त्याचा फटका बसू शकतो.
हे याच्यात स्पष्ट झालेलं आहे. याशिवाय नगर जिल्ह्यातनं नगरची नाशिक जिल्ह्यावर असलेली जी सीमा आहे ती आता सील करायची का, यावर आता पालकमंत्री छगन भुजबळ यासह सगळ्या प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरू झालेली आहे. जरी सील करता येत नसेल तरी कमीत कमी त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची अँटीजेन किंवा हाय रिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग किंवा तपासणी ही तातडीने करण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे. हेच महत्वाचं आहे, नाशिक जिल्ह्यासाठीच नाही तर त्या प्रत्येक जिल्ह्यासाठी महाराष्ट्राच्या की ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी अधिक जास्त बाधित रुग्ण संख्या आहे, मग ते नगर असो सोलापूर असो, तिथून येणाऱ्या प्रवासांची तपासणी नियमित करायची. नाशिक मधल्या आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. 1.5 वर्षापूर्वी तात्पुरत आरोग्य यंत्रणा काम करत होत्या, पण आज मात्र आरोग्य यंत्रणा झपाट्यानं तयार झालेला आहे. पण त्याचबरोबर रुग्णांचं मानसिक आरोग्य सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. यामुळे त्यांनी जनजागृती सुद्धा उपचारांसोबत सुरू केली आहे. त्यामुळे दिलासा नक्की मिळेल असं मानलं जात आहे. मिलिंद. बरं प्रशांत, आणखीन एक गोष्ट, नाशिक हा असा जिल्हा आहे किंवा जिल्हा केंद्र आहे की जिथून महाराष्ट्राच्या सर्वदूर भागात लोक येत जात असतात. नाशिकच्या सीमेवर जर का तपासणी झाली तर कदाचित कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये लोक सापडतीलही, पण अन्य जिल्ह्यांच्या करता हा निर्णय होऊ शकतो? अन्य जिल्ह्यांच्या करता हा निर्णय होणं आवश्यक आहे. म्हणजे होऊ शकतो या म्हणण्यापेक्षा तो अत्यंत आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की जर का आपल्याला आज डेल्टा आलाय, डेल्टापेक्षा डेल्टा प्लस हा विषाणू अधिक घातक म्हणतोय. मुळात विषाणू घातक म्हणजे काय, तर याचा प्रसार अधिक झपाट्यानं होतो. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. जो झपाट्यानं होणारा प्रसार जर का आपल्याला रोखायचा असेल तर प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही जर का आंतरजिल्हा प्रवासबंदी करू शकत नसाल, आता सरकारने निर्बंध शिथिल केले, पण प्रत्येक जिल्ह्याच्या सीमेवर दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी अँटीजेन टेस्ट तरी ही केलीच पाहिजे. ती जर का केली नाही तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार येत्या दिवसामध्ये होऊ शकतो. पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं जो दिलासा मिळतोय की कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होते, बळींच्या संख्येमध्ये खूप मोठी घट झालेली आहे, हे एकीकडे दिसणारं दिलासादायक चित्र. दुसरीकडे सरकारनं निर्बंधामध्ये शिथिलता आणल्यामुळे अर्थचक्र गतिमान होण्यासाठी सुरुवात झाली आहे. पण जर का हे तुम्ही बंधनं पाळले नाही आंतरजिल्हा प्रत्येक ठिकाणी तपासणीचे, तर हा प्रसार जर का वाढला तर पुन्हा एकदा महाराष्ट्राला चिंताजनक स्थिती निर्माण होऊ शकते. बरोबर आहे प्रशांत, आणि म्हणूनच काळजी घेणं आवश्यक आहे. आपल्यालाही जर का कोणत्याही प्रकारची शंका आली तर उगाचच घरगुती उपाय करत न बसता डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. व्यस्त अशा दैनंदिन उपक्रमामधून त्यांनी बेस्ट उपक्रमाला आपला अमूल्य वेळ दिला, त्याच्याबद्दल बेस्ट उपक्रम सदैव त्यांचं ऋणी राहील. बेस्टचे महाव्यवस्थापक श्रीयुत लोकेश चंद्रसाहेब यांना माहिती देत आहेत मुख्यमंत्री महोदयांना बसमध्ये कशा प्रकारे सुविधा आहेत. व्हीलचेअर म्हणजे दिव्यांग व्यक्तींसाठी बसमध्ये सहज प्रवेश उपलब्ध व्हावा यासाठी व्हीलचेअरची सुविधा या ठिकाणी या बसमध्ये देण्यात आलेली आहे. कृपया शांतता ठेवावं. पत्रकार बंधू भगिनी तसेच इतर मान्यवरांनी देखील या ठिकाणी हा आनंदमयी सोहळा त्याचा आस्वाद घ्यावा. दिल्लीमध्ये भाजपच्या कोर टीमची एक महत्त्वपूर्ण बैठक आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सगळेजण दिल्लीला गेले आहेत. पर्यावरण स्नेही अशा इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा माफ करा, या ठिकाणी संपन्न झालेला आहे. देवेंद्र फडणवीस आणि बाकी सगळे मान्यवर हे पुण्यातल्या एका कार्यक्रमात आता उपस्थित आहेत. तिथली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो. तर दुसरी मुख्यमंत्री महोदय तसंच इतर टीव्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूची जी दृश्य आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माहीम बस स्थानकात पोहोचलेत आणि इथे इलेक्ट्रिक बसचंही लोकार्पण होत आहे. यांना विनंती करतो की मान्यवरांना त्यांनी कृपया व्यासपीठावर घेऊन यावं.
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आजी आणि 1800 माजी मुख्यमंत्र्यांचे हे 1873 कार्यक्रम आपण पाहतो आहोत. दोन्ही कार्यक्रम लाईव्ह आपण दृश्य पाहतो आहोत. जनतेला परिवहन सेवा देणारी बेस्ट ही सर्वप्रथम बॉम्बे ट्रामवेज कंपनी लिमिटेड या नावाने प्रचलित होती. आजच्याच दिवशी म्हणजे 7 ऑगस्ट 1947 रोजी बेस्टचे महापालिकाकरण झाले. कृपया शांतता राखा. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती त्यामुळे करतोय. दोन्ही कार्यक्रमांवर आपलं लक्ष असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातल्या एका कार्यक्रमात उपस्थित आहेत. तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. म्हटलंय ग्रीन पासच्या सुविधांमध्ये आणखी काही गोष्टी